नमस्कार मित्रांनो, कॅलिफोर्निया 30 फार्म्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेलच की आता आपल्याकडे हल्लीच एक चांगली पिल्लांची बॅच तयार झालेली आहे. बऱ्यापैकी नंबर्समध्ये आपल्याकडे पिल्लं आलेली आहेत. ही पिल्लं साधारणपणे 2 आठवड्याच्या रेंजमधली आहेत सध्या. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना लागणाऱ्या जुलाबाबद्दल चर्चा केलेली आणि त्यासाठी लागणाऱ्या औषधाबद्दल पण माहिती दिलेली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या पिल्लांना अचानकपणे येणाऱ्या तापाबद्दल चर्चा करणार आहोत. तर आता थंडीचे दिवस पण सुरू होतात आणि अशा वातावरणामध्ये जेव्हा आपण वातावरणाच्या बदलाला सामोरा जात असतो त्यावेळेला जनरली पिल्लांमध्ये अचानकपणे व्हायरल फीवर येण्याची शक्यता असते. ह्याचं सर्वात मेन लक्षण म्हणजे पिल्लं दूध पिणं सोडून देतात. 2 आठवड्याची किंवा 1 महिन्याची जी काही पिल्लं असतात ती खूप आवडीने सकाळी जाऊन दूध पित असतात आणि अशी पिल्लं जर अचानकपणे दूध प्यायला कमी आली, म्हणजे ते दूध प्यायचं थांबवलं किंवा तेवढ्या आवडीने जर दूध प्यायला जात नसतील तर आपण समजलं पाहिजे की त्यांना ताप आलेले असल्याची शक्यता आहे. त्यावेळेला आपण सर्वात पहिली गोष्ट करायची ती म्हणजे त्यांचं टेम्परेचर चेक करायचं. टेम्परेचर चेक करताना ते साधारणपणे 102 ते 103च्या मध्ये असेल, 102 ते 103 फॅरनहाईट, तर त्यांना ताप नाही आहे. पण जर समजा 103च्या वरती असेल तर त्यांना 100% ताप आहे आणि त्यांना आपण तापासाठीचं औषध द्यायचं आहे. तर लहान पिल्लांचा ताप कव्हर करण्यासाठी जे आम्ही औषध वापरतो ते हे आहे नोवामोक्स. पुन्हा एकदा आम्ही हे वापरतो कारण हे आमच्याकडे इझिली अवेलेबल आहे. ह्याच्यासारखीच बरीच औषधं, आता ह्याच्यातलं जर तुम्ही कंटेंट बघितलं तर एमॉक्सिसिलिन, तर एमॉक्सिसिलिन कंटेंट असणारं कुठलंही औषध तुम्ही वापरू शकता पिल्लांचा ताप कव्हर करण्यासाठी. हे 250 mgचं औषध आहे. ह्याच्यामध्ये कधी कधी 125 mgचं पण औषध मिळतं. आता हे 250 mgचं औषध आम्ही पिल्लाला सकाळी 5 ml आणि संध्याकाळी 5 ml ह्या प्रमाणात देतो. ह्याच्याबरोबरच अजून काही औषधं आपण ताप कव्हर करण्यासाठी, पिल्लांचा ताप कव्हर करण्यासाठी वापरू शकतो. ज्याच्यामध्ये सेफिक्झिम हे अजून एक औषध आहे की जे इझिली अवेलेबल होऊन जातं. सेफिक्झिमचं ब्रँड नेम बरेच वेगवेगळ्या पद्धतीने मिळतं. सेफोलॅक असतं किंवा टॅक्सीमूव पण मिळतं. सो ते आपण वापरू शकतो. किंवा आयबुजेसिक प्रो, ज्याच्यामध्ये आयबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉल असे हे 2 घटक आहेत. तर हे औषधसुद्धा जर तुमच्या इथे अवेलेबल असेल तर तेचसुद्धा तुम्ही पिल्लांचा ताप कवरण्यासाठी वापरू शकता. तर आजचा व्हिडिओ संपवताना मी पुन्हा एकदा परत तेच सांगेन की आपल्या पिल्लांवरती आपण जेवढं चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवू, त्यांना होणाऱ्या त्रासाची जे लक्षणं जी आहेत ती जेवढ्या लवकर आपण ओळखू तेवढ्या लवकर त्यांच्यावरती आपण उपचार करू शकतो आणि तेवढ्या लवकर आपण त्यांना बरं करून त्यांना वाचवू शकतो.